महायुतीच्या नेत्यांची आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडेल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे नेते उदय सामंत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आज दुपारी 12 वाजता एक संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। गरवारे क्लब इथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अर्थातच या पत्रकार परिषदेतनं कशा पद्धतीनं बंडखोरी रोखण्यात यश आलेलं आहे याबद्दलची माहिती दिली जाईल किंवा काही ठिकाणी नेमक्या निवडणुका कशा पार पडणार याबद्दलची ही माहिती दिली जाईल। ओबीसी समाजाच्या न्याय, हक्क आणि आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यासंदर्भात प्रमुख मागण्यांसंदर्भात ही दुपारी 3 वाजता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची पत्रकार परिषद होणार आहे। मराठी पत्रकार संघात होणाऱ्या या पत्रकार परिषदेत ओबीसी नेत्यांकडून कोणता एल्गार दिला जातो हे पाहावं लागणार आहे। एकीकडे जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतरही आमच्या हक्काचं आरक्षण कोणालाही दिलं जाऊ नये ही भूमिका शेंडगेंनी घेतली होती। आज ते नेमकी कोणती भूमिका मांडतात हे मात्र पाहावं लागेल। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृती दिन आहे। बीडच्या पांगरी इथे गोपीनाथ गडावर त्यानिमित्त भजन, प्रसाद आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, डॉक्टर प्रीतम मुंडे या परिवारासह सकाळी 10 वाजता इथे उपस्थित असतील। गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन मंत्री पंकजा मुंडे एक नवीन संकल्प करणार आहेत असंही त्यांनी जाहीर केलंय। तो संकल्प नेमका काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे।